गेल्या गेल्या काही महिन्यापूर्वी चंदगडची नगरपालिका आम्ही एक प्रयोग केला, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढण्याचा, त्याचं नेतृत्व आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलं आणि त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे यश आम्हाला त्या निवडणुकीत मिळालं। आणि त्याच अनुषंगाने आम्ही आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांची अनुमती घेतली, आमचे नेते मुश्रीफ साहेब यांच्याशी चर्चा केली आणि तशाच प्रकारची एक युती ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला करायची ठरवली। आमच्या चर्चा घडवून आणल्या साहेबांनी आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचं पॅनल आम्ही या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ताकदवान उमेदवार देऊन उभं केलेलं आहे। आता जेव्हा चिन्हाचा प्रश्न आला त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी सूचना केली की आपण एकाच चिन्हावर ही निवडणूक लढवू शकतो का। आम्ही पण वर आमच्या ज्येष्ठ नेत्यांना विचारलं आणि सर्वांच्या संमतीनं पुन्हा एकदा घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढविण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे। घड्याळ हे चिन्ह स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या काळापासून प्रत्येक घराघरात आणि मनामनात पोचलेलं चिन्ह आहे आणि ते सर्वांपर्यंत सोपवणं, कारण इलेक्शनची कार्यकाळ हा अतिशय कमी आहे, त्यामुळे हे चिन्ह पोहोचवणं सोपं जाईल या विचाराने आम्ही सर्वांनी घड्याळ ह्या चिन्हावर ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवायची ठरवली आहे। आदरणीय कुपेकर साहेब आणि मुश्रीफ साहेब असताना एक काळ असा होता की 5 जिल्हा परिषदा गडिंग्लजच्या आणि 10 पंचायत समिती ह्याच्यावर राष्ट्रवादीचे सदस्य होते आणि आज आम्ही ठरवलेलं आहे, मी आहे, राजेशदादा पाटील साहेब आहेत, मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली गडिंग्लज तालुक्यात आणि चंदगड आजऱ्यामध्ये पुन्हा हे चित्र उभं करायचं, राष्ट्रवादीची ताकद ही एकत्रितपणे उभी करायची असा निश्चय करून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत।